विद्यार्थी मित्र हो, की आज आपण पाहत आहोत की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देशासमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारची संकट उभी आहेत. त्यामध्येच आपल्या संपूर्ण युवा पिढीसमोर एक महत्त्वाचं संकट जे भविष्यात निर्माण होऊ घातलेलं आहे, किंबहुना आज त्याची तीव्रता आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते आहे की भविष्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराची परिस्थिती नेमकी काय असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोजगार संधी उपलब्ध आहेत त्या भविष्यात त्या ठिकाणी उपलब्ध होतील की नाही, किंबहुना जो युवा वर्ग शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात विचार करत असतो त्यांच्या समोर देखील एक अनिश्चिततेचं वातावरण हे सध्याच्या परिस्थितीमुळे हे निर्माण झालेलं आहे. आज आपण पाहत आहोत की एमपीएससीची परीक्षा असेल, स्टाफ सिलेक्शनची परीक्षा असेल, यूपीएससीच्या परीक्षा असतील, सीए इन्स्टिट्यूटच्या परीक्षा असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय भरती परीक्षा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, या सर्व त्या ठिकाणी पुढे ढकलल्या जात आहेत. अनेक वेळा त्याची अनाउन्समेंट होते, परंतु परिस्थितीच अशी निर्माण होते आहे की या परिस्थितीमुळे या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट करता येत नाहीत आणि त्यामुळे युवकांच्या समोर एक अनिश्चिततेचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये देखील एक आशेचा किरण जो आज आपल्याला सर्वांना दिसतो आहे तो म्हणजे बँकिंग क्षेत्रामधल्या विविध प्रकारच्या रिक्रुटमेंट. मित्रो, बँकिंग क्षेत्र म्हटलं की आज पूर्वीसारखं केवळ त्या ठिकाणी ठेवी स्वीकारणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या संस्था अशा प्रकारची काही परिस्थिती आज राहिलेली नाहीये. बँका या फायनान्शियल सुपर मार्केट झालेल्या आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा तुम्हाला एका क्षेत्राखाली या उपलब्ध आहेत. बँकांच्या मध्ये कर्ज आणि ठेवींच्या बरोबरच इन्शुरन्स सेवा उपलब्ध आहेत, म्युच्युअल फंडाच्या सेवा उपलब्ध आहेत, गुंतवणूक सेवा उपलब्ध आहेत, फॉरेन एक्सचेंज सारख्या सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये जसजसा या बँकिंग क्षेत्राचा विस्तार होतो आहे तसतसं या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण होते आहे. किंबहुना आपण या संपूर्ण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गेल्या 1.5 वर्षभरामध्ये आपण पाहिलेलं असेल की अनेक उद्योग व्यवसाय जरी बंद असले तरी त्या ठिकाणी बँका सुरू आहेत, कारण या इसेन्शियल सर्व्हिसेसचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहेत. उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, सर्वसामान्य जनता असेल, शासन असेल, या सर्वांनाच बँकिंग सेवांची अत्यंतिक गरज असते, कारण या सेवांच्या वरती इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, उत्पादन प्रक्रिया, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपभोग प्रक्रिया ही अवलंबून असते. आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्र हे असं क्षेत्र आहे, असं म्हटलं जातं जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असते तेव्हा देखील बँकिंग क्षेत्राची गरज असते आणि जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अत्यंत तेजीमध्ये असते तेव्हा देखील बँका आणि वित्तीय संस्थांचीच गरज असते. ते ज्या दोन्ही परिस्थितीमध्ये सातत्यपूर्ण चालू असणाऱ्या संस्था म्हणून बँकांच्याकडे आपण निश्चितपणे पाहू शकतो. आणि त्यामुळेच की काय, या बँकिंग सेक्टरमध्ये आज रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. किंबहुना या कोरोनासारख्या महासंकटाच्या कालावधीत देखील देशातील वेगवेगळ्या बँका या रिक्रुटमेंटच्या एक्झाम त्या ठिकाणी अनाऊन्स करत आहेत आणि त्या ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जात आहेत. मित्रो, बँकिंग सेक्टर म्हटलं तर या बँकिंग सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्रुटमेंटच्या एक्झाम असतात. अर्थात आज आपण त्यामधल्या केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती प्रक्रियेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या बँकिंग सेक्टरमध्ये ज्या रिक्रुटमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम असतात त्याच्यामधली सर्वात महत्वाची जी एक्झाम असते ती म्हणजे IBPS एक्झाम. IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन. जशी MPSC आहे, जशी UPSC आहे, त्याचप्रमाणे बँकिंग सेक्टरमधल्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंट करण्याकरिता इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS नावाची संस्था ही कार्यरत असते. या संस्थेच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, काही सहकारी बँका, काही खाजगी बँकांची भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात असते. परंतु काही बँका या IBPSच्या कॉमन एक्झामिनेशन मध्ये त्या ठिकाणी सहभागी न होता स्वतंत्रपणे आपल्या रिक्रुटमेंट करिता एक्झामिनेशन कंडक्ट करत असतात, की ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्राचा उल्लेख करता येईल, स्टेट बँक ऑफ इंडियाचा उल्लेख करता येईल, प्रायव्हेट सेक्टरमधली ICICI बँकेचा उल्लेख करता येईल. अशा अनेक वेगवेगळ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या की ज्या IBPS बरोबरच इतर स्वतंत्र प्रकारच्या भरतीच्या परीक्षा त्या ठिकाणी घेत असतात आणि या भरती परीक्षेच्या माध्यमातून आपणास हवा असणारा वेगवेगळ्या प्रकारचा जो कर्मचारी वर्ग आहे तो त्या ठिकाणी भरती करत असतात. आज आपण त्या ठिकाणी या सर्व परीक्षांच्या वरती एकत्रित चर्चा न करता आज
जी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रियेची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाने जी दिलेली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट रिक्रुटमेंट एक्झाम 2021 त्याला म्हटलं जातं. या एक्झामच्या अनुषंगाने आज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशातील सगळ्यात मोठी बँक कोणती असेल तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. किंबहुना स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य उत्तर काळात या दोन्ही कालावधीची जर आपण तुलना केली तर या देशामध्ये सर्वाधिक ठेवी संकलन करणारी, सर्वाधिक ब्रांचेस असणारी, सर्वात मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा कर्ज पुरवठा करणारी, सर्वात मोठा कस्टमर वर्ग असणारी आणि सर्वाधिक कर्मचारी वर्ग असणारी ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ही भारत सरकारच्या मालकीची बँक आहे आणि ही बँक या देशाच्या आर्थिक विकासामध्ये, सामाजिक विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व बाबी आपल्याला सांगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मित्रो, की जी बँक देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, किंबहुना देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण भागातील जनतेला, शेतकरी असतील, लघु उद्योजक असतील, ग्रामीण कारागीर असतील, की त्यांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन या देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावणारी ही जी मोठी बँक आहे, या मोठ्या बँकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोकरी करण्याची, आपल्याला त्या ठिकाणी सेवा देण्याची खूप मोठी संधी या निमित्ताने आपल्या समोर त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी की त्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागत असतात. त्याच्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रो, या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पदभरतीच्या परीक्षा घेतल्या जात असतात. जसे की IBPS मध्ये IBPS क्लर्क असेल, त्याचबरोबर IBPS प्रोबेशनरी ऑफिसर असेल, स्पेशालिस्ट ऑफिसर असेल, RRB असिस्टंट असतील, RRB ऑफिसर असेल, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारचा मल्टीटास्किंग स्टाफ असेल, रिझर्व्ह बँकेची भरती परीक्षा असेल, नाबार्डची भरती परीक्षा असेल, जनरल इन्शुरन्स कंपनीज असतील किंवा लाईफ इन्शुरन्स कंपनीज असतील, या सर्व वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थाप्रमाणेच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची भरती ही करत असते. यामधल्या जे त्या ठिकाणी फ्रेशर्स आहेत, ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांच्याकडे बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही, अशा युवक युवतींच्या करिता ज्या 3 महत्वाच्या भरती परीक्षा या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जात असतात, त्या म्हणजे SBI प्रोबेशनरी ऑफिसर अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग, SBI PO किंवा आपण त्याला SBI MT असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, मॅनेजमेंट ट्रेनी किंवा प्रोबेशनरी ऑफिसर. त्याचबरोबर SBI स्पेशालिस्ट ऑफिसर, ज्याला त्या ठिकाणी विशेषीकृत डिग्री त्यांनी घेतलेली आहे, अशा उमेदवारांच्या करिता ही पदभरती असते. SBI ज्युनियर असोसिएट, की ज्यामध्ये जनरलिस्ट आणि ऍग्रिकल्चरिस्ट अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पदभरती असतात. यामधल्या प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनीच्या भरतीकरिता कोणत्याही शाखेमधला पदवीधर विद्यार्थी याकरिता अप्लाय करू शकतो आणि या परीक्षेच्या माध्यमातून बँकेत ऑफिसर पदावरती एंट्री करू शकतो. त्याचबरोबर ज्या युवकांनी, ज्या युवतींनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचबरोबर अकाउंटन्सी, लॉ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे, अशा उमेदवारांच्या करिता SBI स्पेशालिस्ट ऑफिसर ही एक भरती परीक्षा दरवर्षी त्या ठिकाणी घेतली जात असते. अर्थात SBIच्या या स्पेशालिस्ट भरती परीक्षेमध्ये की त्या ठिकाणी विविध प्रकारच्या स्पेशालिस्टच्या रिक्रुटमेंट या त्यामध्ये असतात. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये की ज्या सर्वसाधारणपणे भरती परीक्षा ज्या स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ज्या असतात की ज्यामध्ये अनुभवाची अट नसते, अशा ज्या भरती परीक्षा आहेत ज्यामध्ये ह्युमन रिसोर्स ऑफिसर असेल, IT ऑफिसर असेल, लॉ ऑफिसर असेल, हिंदी राजभाषा अधिकारी असेल, असे विविध प्रकारचे स्पेशालिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट ही प्रतिवर्षी त्या ठिकाणी केली जात असते. आणि सध्या ज्या जाहिरातीवरती आपण तपशीलवार बोलणार आहोत ती भरती परीक्षा म्हणजे SBI ज्युनियर असोसिएट जनरलिस्ट. यामध्ये जनरलिस्ट कॅटेगरीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला असणारा उमेदवार हा या परीक्षेकरिता अप्लाय करू शकतो. आणि SBI ज्युनियर असोसिएट ऍग्रिकल्चरिस्ट याच्या अंतर्गत ज्यांनी ऍग्रिकल्चर मधून पदवी संपादन केलेली आहे असे युवक याकरिता अर्ज करू शकतात. तर सर्वसाधारणपणे प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, स्पेशालिस्ट ऑफिसर आणि ज्युनियर असोसिएट्स या प्रकारची पदभरती दरवर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केली जात असते. आणि मला सांगायला आवडेल की मित्रो,
या पदभरतीची संख्या जर आपण पाहिली तर प्रोबेशनरी ऑफिसरची संख्या 2000, त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसरची संख्या 1000, त्याचबरोबर ज्युनियर असोसिएटची संख्या 3000, 4000, 5000 एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिवर्षी भरती या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केली जात असते. आणि सध्याची ऍडव्हर्टाइजमेंट या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीबाबतची जी आलेली आहे ती म्हणजे एसबीआय ज्युनियर असोसिएट जर्नलिस्ट. तर या सगळ्या ज्या वेगवेगळ्या भरती परीक्षा ज्या असतात याचं जर आपण स्वरूप पाहिलं तर सर्वसाधारणपणे याच्यामध्ये भरती परीक्षा जर आपण पाहिल्या तर ज्युनियर असोसिएट करिता प्रिलिमिनरी एक्झाम ही त्या ठिकाणी 100 मार्काची प्रिलिमिनरी एक्झाम असते. त्यानंतर मेन्स एक्झाम त्या ठिकाणी 200 मार्काची घेतली जाते आणि फायनली त्या ठिकाणी लोकल लँग्वेजची टेस्ट येऊन त्या ठिकाणी त्या उमेदवाराचं अंतिम सिलेक्शन हे केलं जात असतं. तर स्पेशालिस्ट ऑफिसर त्याचबरोबर प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी या कॅटेगरी मध्ये मात्र थोडीशी वेगळी प्रक्रिया असते. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरच्या भरती प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. एक म्हणजे त्या ठिकाणी 100 मार्काची प्रिलिमिनरी एक्झाम असते, 200 मार्काची मेन्स एक्झाम त्याच्यामध्ये असते. या मेन्स एक्झाम बरोबरच त्या ठिकाणी 30 मार्काची एक डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजची टेस्ट त्या ठिकाणी घेतली जात असते आणि फायनल सिलेक्शन हे इंटरव्ह्यूच्या आधारे आणि ग्रुप डिस्कशनच्या आधारे हे केलं जात असतं. तर यामध्ये या मेन्स एक्झाम त्याचबरोबर प्रिलिमिनरी एक्झाम आणि इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन याला वेगवेगळ्या प्रकारचं वेटेज त्या त्या पोस्टनुसार त्या ठिकाणी दिलं जातं. त्याची आज फार मोठ्या प्रमाणात चर्चा आज आपण इथे करणार नाहीये. एक इन जनरल तुम्हाला प्रक्रिया समजावी या हेतूने मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधील या ज्या काही 4 महत्वाच्या पोस्ट आहेत की याच्या भरती प्रक्रियेचं स्वरूप एक थोडक्यात मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडत आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशालिस्ट ऑफिसर भरती करिता की ज्यामध्ये साधारणपणे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 करिता जी रिक्रुटमेंट त्यामध्ये होत असते त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम अशा 2 वेगवेगळ्या परीक्षा नसतात. तर त्यामध्ये एकच मेन्स एक्झाम त्या ठिकाणी घेतली जाते की ज्यामध्ये 270 मार्काची ते एक्झाम असते आणि थेट त्याच्यामधून शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे आहेत की त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि इंटरव्ह्यू मधून फायनल सिलेक्शन हे केलं जात असतं. अर्थात प्रत्येक ठिकाणी सिलेक्शनची प्रक्रिया थोडीफार वेगवेगळी असते. पीओच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एकूण जे 200 मार्क्स मेन्स एक्झामला आहेत की त्याला 70% वेटेज दिलं जातं आणि इंटरव्ह्यू जे आहे त्याला 30% वेटेज देऊन की त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन हे केलं जात असतं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे की त्याचं स्कोर किंवा त्याचे मार्क्स कुठेही अंतिम निवडीकरिता हे त्या ठिकाणी कन्सिडर केले जात नाहीत. परंतु मित्र यामध्ये सर्वात महत्वाची बाब की जी तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे जर आपल्याला मेन्स एक्झाम द्यायची असेल तर पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झाम आपण क्रॅक करायला पाहिजे, त्याच्यामधून आपण क्वालिफाईड व्हायला पाहिजे तरच आपण मेन्स एक्झाम देऊ शकतो. म्हणजे जरी या सिलेक्शन प्रोसेसमध्ये मेन्स एक्झामचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी पकडले जाणार असले तरी देखील प्रिलिमिनरी एक्झाम देखील तेवढीच महत्वाची. कारण सर्वसाधारणपणे जर त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम टू मेन्स एक्झाम याच्यामधला शॉर्टलिस्टिंग रेशो जर आपण पाहिला तर काही परीक्षांच्या बाबतीमध्ये तो 1:5 इतका असतो, काही परीक्षांच्या बाबतीमध्ये 1:10 इतका असतो. म्हणजे जर त्या ठिकाणी 1:5 हा रेशो असेल तर त्या ठिकाणी जर एक पद भरती करावयाची असेल तर प्रिलिमिनरी एक्झाम मधून टॉपचे 5 कॅन्डिडेट हे शॉर्टलिस्ट केले जातात की ज्यांना त्या ठिकाणी मेन्स एक्झाम देता येते. आणि जर त्या ठिकाणी हा रेशो 1:10 असेल तर एक पद भरती करायची असेल तर प्रिलिमिनरी एक्झाम मधून आपल्याला 10 टॉपचे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करून त्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवलं जातं. याचाच अर्थ असा आहे की मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम ही अत्यंत महत्वाची आहे. कारण गेली अनेक वर्ष आम्ही पाहतो की काही युवक हे त्या ठिकाणी या परीक्षेचा अभ्यास करतात, सिलेक्शन प्रोसेसचा अभ्यास करतात आणि तिथे कुठंतरी असं मेन्शन केलेलं असतं की फायनल सिलेक्शन हे मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या आधारे होणार आहे आणि त्यामुळे ते प्रिलिमिनरी एक्झामला फारसं त्या ठिकाणी महत्व देत नाहीत आणि हीच त्या युवकांची मोठी चूक असते. कारण मेन्स एक्झामला जर आपल्याला शॉर्टलिस्ट व्हायचं असेल तर प्रिलिमिनरी एक्झामचा देखील तेवढाच अभ्यास हा आपण त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या एसबीआय मध्ये गेल्या वर्षापासून जे एक नवीन रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू झालेली आहे ती म्हणजे त्या ठिकाणी एसबीआय अप्रेंटिस, की जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस सेवा देण्याची एक सुविधा ही उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये एक प्रिलिमिनरी एक्झाम असते, 100 मार्काची एक्झाम असते. त्या एक्झाम मधून शॉर्टलिस्ट होणाऱ्या कॅन्डिडेटची लोकल लँग्वेजची टेस्ट घेतली जाते आणि त्यामधून त्यांचं फायनल सिलेक्शन हे केले जात असल्याचं आपल्याला दिसून येईल. तर या
4 वेगवेगळ्या ज्या भरती परीक्षा आहेत किंवा रिक्रुटमेंटच्या एक्झाम ज्या आहेत की याचं एक सर्वसाधारण स्वरूप मी त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे, की यावरून की आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचा कामाचा अनुभव नाही, अशा कॅन्डिडेटला या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवेमध्ये एंट्री करण्यासाठी हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, की ज्याचा विचार निश्चितपणे विद्यार्थी मित्रो की आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आपण त्या ठिकाणी बोलूया की सध्या जी स्टेट बँक ऑफ इंडियाची रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे की ज्याच्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी या व्याख्यानाचं आयोजन यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI ज्युनियर असोसिएट जर्नलिस्ट या कॅटेगरीमधील रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये आलेली आहे. तर या ऍडव्हर्टाइजमेंटचं जर स्वरूप जर आपण पाहिलं तर मित्रो की त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका त्या ठिकाणी निर्माण होते, कारण आम्ही त्या ठिकाणी पाहतो की आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया राबवत असताना की त्या ठिकाणी आम्हाला अनेक युवकांचे प्रश्न त्या ठिकाणी पडतात किंवा त्यांचे प्रश्न येत असतात, फोनवरून त्या ठिकाणी विचारणा होत असते की सर त्या ठिकाणी ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे का की आम्हाला फील्ड वर्क करायचंय किंवा मार्केटिंगसाठी आम्हाला त्या ठिकाणी गावोगाव जायला लागेल आणि बँकेच्या योजनांची माहिती देऊन त्या ठिकाणी काम करावं लागेल, अशा प्रकारचं काम आहे काय, अशी विचारणा त्या ठिकाणी काही युवक त्या ठिकाणी करत असतात. तर मित्रो आपण त्या ठिकाणी या बाबतीमध्ये जर अधिक माहिती घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की अशा प्रकारचं फील्डवरचं हे फारसं काम नाहीये. तुम्हाला ब्रँच मधूनच हे काम त्या ठिकाणी करायचं असतं आणि अत्यंत चांगल्या प्रकारची ही एक संधी आहे की एवढ्या मोठ्या बँकिंग कॉर्पोरेशन मध्ये म्हणेन मी की ज्याच्यामध्ये एंट्री करण्याचा हा एक सगळ्यात मोठा त्या ठिकाणी मार्ग आहे की ज्यामध्ये तुम्ही एंट्री करून भविष्यात स्टेट बँक ऑफ इंडिया मधल्या अनेक वरिष्ठ पदापर्यंत पोहोचू शकता, कारण त्यामध्ये अंतर्गत प्रमोशनची सुविधा खूप मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध असते. आणि याच्यासाठी आपण याकडे एक संधी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि या ज्युनियर असोसिएट जर्नलिस्ट या कॅटेगरीच्या अंतर्गत की आज जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण 5237 पदांची भरती ही त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर या पदभरतीमध्ये जर आपण पाहिलं तर कॅटेगरी वाईज ही त्या ठिकाणी ही जी संख्या आहे SC कॅटेगरीसाठी 726 पदभरती केली जाणार आहे. ST कॅटेगरी करिता 440 पदं त्या ठिकाणी राखीव आहेत. OBC करिता 1195 पदं आहेत. इकॉनॉमिक विकर सेक्शन करिता 488 पदं राखीव आहेत. त्याचबरोबर जनरल कॅटेगरीमध्ये 2152 पदं आणि त्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीचा बॅकलॉग आहे त्या बॅकलॉगच्या अंतर्गत 237 पदांची भरती ही त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया करणार आहे आणि याची ऍडव्हर्टाइजमेंट सध्या ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सर्वात महत्वाचा भाग की विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ही जाहिरात त्या ठिकाणी येऊन बरेच दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत. मला त्या ठिकाणी या सर्व आयोजकांना धन्यवाद द्यावा लागेल, कारण या पदभरतीकरिता अंतिम अर्ज करण्याची जी अंतिम तारीख जी आहे ते ज्या तारखेपर्यंत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आवेदन पत्र त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे ती तारीख आहे 17 मे 2021. म्हणजे त्या ठिकाणी आता तुमच्या समोर 3 दिवस त्या ठिकाणी उरलेले आहेत आणि या 3 दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट या पदासाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. मित्रहो, मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करेन की सध्याच्या या पार्श्वभूमीवरती या रोजगाराची उपलब्धता खूप कमी आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा संधी कितपत उपलब्ध होतील त्याबाबत देखील अनिश्चित आहे आणि त्यामुळे सर्व युवकांना, महाराष्ट्रीयन युवकांना विशेषतः मी त्या ठिकाणी आवाहन करेन की आपण जरूर त्या ठिकाणी जर पदवीधर असाल, पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला आपण असाल तर या पदाकरिता आपण अर्ज करावा. कारण केवळ त्या ठिकाणी इतरांना दोष देऊन त्या ठिकाणी चालणार नाही की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावात किंवा तुमच्या घराजवळ येऊन तुम्हाला कुणी रोजगार देणार नाही, तर तुम्हाला या रोजगाराच्या संधीपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि हे जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुम्हाला या देशातल्या मोठ्या बँकेमध्ये उत्तम प्रकारची ही संधी ही त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला मिळणार आहे. तर या पदाकरिताची जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा क्रायटेरिया जो आहे तो जर त्या ठिकाणी आपण पाहिला तर कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी किंवा पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला बसलेला कॅन्डिडेट जो आहे की तो या पदाकरिता अर्ज करू शकतो. यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BCA, BBA, MBA यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी धारण केलेले जे युवक युवती आहेत किंवा या पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला बसलेले आहेत असे सर्वजण या पदाला अर्ज करण्याकरिता पात्र आहेत. फक्त अट त्याच्यामध्ये एक घातलेली आहे, जर आपण त्या ठिकाणी
पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला ॲपियर असाल किंवा ॲपियर होणार असाल, पदवीच्या शेवटच्या वर्षाला आपण असाल, तर आपला रिझल्ट जो आहे, अंतिम रिझल्ट जो आहे तो 16 ऑगस्ट 2021 पर्यंत प्राप्त होणं आवश्यक आहे. कारण ही एक टाइमलाईन दिलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी ही एक चांगली सवलत आपल्याला दिलेली आहे. जनरली असं असत नाही प्रतिवर्षीच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, कारण जेव्हा अर्ज भरायचा असतो तेव्हाच तुम्ही पात्र असणं आवश्यक असतं. मात्र ही जाहिरात त्याला एक अपवाद मानता येईल की यामध्ये त्यांनी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत जे विद्यार्थी पदवीधर होणार आहेत त्यांना सुद्धा या पदाकरिता अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण या संधीचा लाभ घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. यामध्ये कोणत्याही शाखेचं बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलेलं नाही. आपण केवळ पदवीधर असायला पाहिजे किंवा पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची मार्कांची अट याच्यामध्ये घालण्यात आलेली नाही. तर यामध्ये एज क्रायटेरिया जो आहे तो एक महत्वाचा क्रायटेरिया आहे की ज्याच्याकडे आपण लक्ष वेधणं आवश्यक आहे. कारण बरेचसे असे युवक आहेत की जे पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला आहेत, परंतु त्यांचं किमान वय जे आहे 1 एप्रिल 2021 रोजी किमान 20 वर्षे पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे ही एज क्रायटेरियाची एक अत्यंत महत्वाची अट आहे की जी आपण त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. जे युवक युवती 1 एप्रिल 2021 रोजी किमान 20 वर्षे त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे आणि ते पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत किंवा पदवीधर आहेत की ते या पदासाठी अर्ज करू शकतात. कमाल वयोमर्यादा जी यासाठी निर्धारित करून देण्यात आलेली आहे ती 28 वर्षे आहे. ती देखील 1 एप्रिल 2021 रोजीचीच कमाल वयोमर्यादा कन्सिडर केली जाईल. तथापि SC, ST, OBC, फिजिकली डिसेबल्ड पर्सन यांच्याकरिता जे गव्हर्नमेंटचे एज रिलॅक्सेशन असतात ते इथे ऍप्लिकेबल आहेत. SC कॅटेगरी, SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष, OBC करिता त्या ठिकाणी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील तर 10 वर्ष. हे त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशनचा जो गव्हर्नमेंटच्या क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे तुम्हाला उच्च वयोमर्यादा जी आहे ती त्या ठिकाणी शिथिलसम करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे आपण त्या वयोमर्यादेपर्यंत असाल तरी देखील आपण SBI ज्युनियर असोसिएट करिता आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. तर या परीक्षेकरिता अर्ज करण्याकरिता जी फी त्या ठिकाणी चार्ज केली जाणार आहे म्हणजे SBI ज्युनियर असोसिएट पदाकरिता की आपल्याला जे काही त्या ठिकाणी एक्झाम फी जी भरायची आहे ती फी जर आपण पाहिली तर जनरल कॅटेगरी, OBC, EWS या कॅटेगरी करिता एक्झामिनेशनची जी फी आहे ती 750 रुपये आहे. मात्र SC, ST फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट जे आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारची एक्झाम फी त्या ठिकाणी घेतली जाणार नाहीये. आता ती शासनाच्या धोरणाप्रमाणे की त्या ठिकाणी एक्झामिनेशनची जी फी आहे ती फी त्या ठिकाणी तुम्हाला पे करावी लागेल आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करावं लागेल. तर या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या या पदाकरिता तुम्ही त्या ठिकाणी समजून घेणं आणि त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण पदभरतीमध्ये रेड कलर मध्ये जे काही पोस्ट तुम्हाला दिसत आहेत त्या रेड कलर मधल्या ज्या पोस्ट आहेत त्या फक्त महाराष्ट्रातल्या ब्रांचेस करिता आहेत. बाकीच्या ज्या सर्व पोस्ट आहेत त्या सर्व पोस्ट त्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया आहेत. या पदाला अर्ज करण्यासाठीची एक अट जी असते ती म्हणजे तुम्ही ज्या सेक्टरसाठी, ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात की त्या स्टेटची भाषा तुम्हाला बोलता येत असेल तर आपण त्या स्टेटला अप्लाय करू शकता. आपण प्रायोरिटीनं महाराष्ट्रासाठी तर अप्लाय करू शकता, परंतु इतरही राज्यासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्या राज्याची भाषा जर तुम्हाला बोलता येत असेल, लिहिता वाचता येत असेल तर जरूर आपण तिकडे देखील अप्लाय करू शकणार आहात. ही एक महत्वाची बाब आहे की या संपूर्ण पदभरतीमध्ये मोठा हिस्सा हा महाराष्ट्रातील ब्रांचेस मधला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यामधल्या देखील त्या ठिकाणी काही पोस्ट याच्यामध्ये आहेत. यासाठी आपण तपशीलवार ऍडव्हर्टाइजमेंट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला पाहिली तर त्या ठिकाणी स्टेट वाईज, कॅटेगरी वाईज या संपूर्ण पदभरतीचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला हे मिळू शकतात. आपण जरूर ते त्या ठिकाणी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट पाहावी. तर या संपूर्ण पदभरतीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की ज्या वारंवार विद्यार्थ्याकडून चुका होतात आणि ऑनलाईन अप्लाय करत असताना काही अडचणी निर्माण होतात. तर आम्ही पाहत आहोत की अनेक छोट्या छोट्या कारणांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे राहून जातात. या युवकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया मध्येच त्या ठिकाणी थांबते आणि त्याला अर्ज करता येत नाही. किंबहुना विहित मुदतीमध्ये अर्ज करणं गरजेचं असतं आणि ते विहित मुदतीमध्ये त्यांचे अर्ज करून होत नाहीयेत. तर अर्ज करण्यापूर्वी जे काही प्रिपरेशन तुम्हाला ऍज अ कॅन्डिडेट म्हणून करायचंय त्या गोष्टी बारकाईने लक्षात घ्या की जर त्या ठिकाणी तुम्हाला या पदाकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी करिअर हा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी टॅब वरती क्लिक करावं लागेल किंवा त्या ठिकाणी आपण डायरेक्ट त्या ठिकाणी इथे जे URL तुम्हाला दिसते आहे स्क्रीनवरती
या URL वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट पाहू शकता आणि तिथेच एक ऑनलाईन अप्लाय अशी एक टॅब दिसेल, त्या टॅब वरती जाऊन तुम्हाला अर्ज हा करता येऊ शकतो. तर हे करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी अत्यंत गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे, की ज्या गेली अनेक वर्ष आम्ही पाहत आहोत की ज्यामुळे विद्यार्थी अडचणीत येतात. मित्रो, या पदाकरिता अर्ज करत असताना की तुमच्याकडे एक व्हॅलिड ईमेल आयडी असणं गरजेचं आहे. व्हॅलिड ईमेल आयडी यासाठी मी त्या ठिकाणी सांगतो आहे, अनेक विद्यार्थ्यांच्याकडे ईमेल आयडी असतात, परंतु बऱ्याच वेळेला ते अनेक वर्ष वापरलेले नसतात, बंद झालेले असतात. मोबाईल फोन आपले असतात, मोबाईल नंबर असतात, परंतु जो कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणारा यूज होणारा मोबाईल नंबर आहे, असाच मोबाईल नंबर ऍप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये भरणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा कोणत्याही बँकेचे जे हॉल तिकीट्स आहेत की ते त्या ठिकाणी ईमेल वरती आणि त्याबाबतच्या सूचना जे आहेत ते SMS द्वारे मोबाईल वरती येत असतात. बऱ्याच वेळेला जर आपण त्या ठिकाणी मोबाईल नंबर बदलत असाल तर आपण अर्ज भरते वेळी मोबाईल नंबर वेगळा असतो आणि नंतर वेगळा असतो, त्यामुळे आपल्याला समजतच नाही की काय अपडेट्स आले आणि कधी एक्झाम त्या ठिकाणी होऊन गेली. अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहतो. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की व्हॅलिड ईमेल आयडी आणि व्हॅलिड मोबाईल नंबर की जो तुम्ही सातत्याने वापरणार आहात असाच मोबाईल नंबर अर्ज करत असताना फिलअप करा. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. इथे त्या ठिकाणी स्कॅन करत असताना सर्वांची जी कसरत मोठी होते अर्ज करताना ती इथे होत असते. आपल्याकडे फोटोग्राफ असतो, सिग्नेचरचा फोटो काढून ठेवलेला असतो किंवा स्कॅन केलेली असते, मात्र ते या साईज मध्ये नसतात. इथे एक स्पेसिफिक साईज दिलेली आहे. तुमचा जो फोटो आहे तो 20 ते 50 KB मध्येच त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याचबरोबर सिग्नेचर 10 ते 20 KB मध्ये स्कॅन केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा तुम्हाला एका कोऱ्या पेपरवरती उठवून की त्या ठिकाणी तो कोरा पेपर जो हा ठसा उठवलेला आहे तो स्कॅन करायचा आहे आणि तो 20 ते 50 KB मध्ये ते स्कॅन करून तुम्हाला अर्जासाठी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे. याही बाबतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होताना मी पाहतो आहे. अनेक फोन आम्हाला त्या ठिकाणी येत असतात की सर हे डिक्लेरेशन कुठे शोधायचं, हे वाक्य कुठे आहे, हा पॅरेग्राफ कुठून घ्यायचा. तर मित्रो, स्टेट बँक ऑफ इंडियाची जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्या डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये काय लिहायचं त्याचा त्या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे. तो तुम्ही स्वतः हाताने एका कोऱ्या पेपरवरती लिहायचा आहे. तिथे त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स नेम म्हटलेलं आहे, तिथं तुमचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ म्हटलेलं आहे, तिथे तुमची जन्मतारीख टाकायची आणि खाली त्या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर करायची आणि तो पॅरेग्राफ स्कॅन करायचा आहे आणि तो 50 ते 100 KB मध्ये स्कॅन करून तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ही त्या ठिकाणी जेवढी वाटते तेवढी त्या ठिकाणी सोपी जरी प्रक्रिया असली तरी प्रत्यक्षात आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा ती वेळखाऊ प्रक्रिया असते. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपण अप्लाय करायला जाण्यापूर्वीच त्या ठिकाणी ही संपूर्ण तयारी करा आणि मगच त्या ठिकाणी लॅपटॉप किंवा त्या ठिकाणी कम्प्युटरच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईल फोनच्या माध्यमातून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार असाल तर भरू शकाल. तर या काही गोष्टी आहेत की ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. दुसरी एक गोष्ट की सातत्याने क्युरी आमच्याकडे जी मुलांची येत असते की सर मी NT कॅटेगरीमध्ये आहे, मग त्या ठिकाणी फॉर्म मध्ये NT कॅटेगरी दिसत नाही. मित्र, त्या ठिकाणी नॅशनल लेवलच्या एक्झाम मध्ये NT कॅटेगरी नसते, त्याचा समावेश त्या ठिकाणी OBC मध्ये केलेला आहे. त्यामुळे आपण अप्लाय करत असताना त्या कॅटेगरीमधून करणं गरजेचं आहे. मात्र या कॅटेगरीमधून आपण जर अप्लाय करत असाल तर आपल्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर त्या वर्षातलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याला मिळेल याची खात्री करून घ्या. कारण अनेक मुलांच्या बाबतीमध्ये असं आम्ही पाहिलेलं आहे की जे OBC किंवा त्या ठिकाणी इतर कॅटेगरी सिलेक्ट करतात, विशेषतः OBC कॅटेगरीमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की ते त्या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करतात, परीक्षा देतात, पास होतात, इंटरव्ह्यूला देखील जातात आणि तिथे गेल्यानंतर फायनल अपॉइंटमेंटच्या वेळेला तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मागितलं जातं. इव्हन इंटरव्ह्यूच्या आधीच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. तिथे मात्र आपण जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर सादर करू शकलो नाही तर आपला इंटरव्ह्यू घेतला जात नाही किंवा आपल्याला फायनल अपॉइंटमेंट त्या ठिकाणी दिली जात नाही. आणि त्यामुळे आपण अर्ज करत असताना ही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत किंवा त्या विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याला प्राप्त होऊ शकतील याची खात्री वाटत असेल तर आणि तरच हे ऑप्शन सिलेक्ट करा. अन्यथा पुढे जाऊन त्या ठिकाणी ही नवीन एक समस्या तुमच्या समोर निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून तुम्ही फॉर्म भरले पाहिजेत. तर या फॉर्म भरण्याच्या संपूर्ण प्रक्रिया कंप्लीट केल्यानंतर मित्रो, सर्वात महत्वाचा जो भाग आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि तो म्हणजे की एक्झाम नेमकी कशी असते, त्यामध्ये काय काय बाबी महत्वाचे आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो तेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मित्रो, ही नॅशनल लेवलची ऑनलाईन
MCQ टाईप म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असते. प्रत्येक प्रश्नाकरिता 5 पर्यायाचे ऑप्शन दिलेले असतात आणि त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. जे पहिली गोष्ट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे, ही नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आहे, ही त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम आहे, बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे. या परीक्षेकरिता केवळ 2च भाषेचं माध्यम आहे. ही परीक्षा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या 2च भाषेतून देता येते. इंग्लिश हा विषय वगळता बाकीचे सर्व विषय तुम्हाला हिंदीतून आणि इंग्लिश या दोन्ही भाषेतून देता येतात. इंग्लिश लँग्वेजच्या एक्झामला दुसरा कोणताही भाषेचा पर्याय त्या ठिकाणी नसतो. दुसरी एक महत्वाची बाब की जी सर्वांनी बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे की या परीक्षेमध्ये तुम्ही दिलेल्या चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर एक प्रश्न आपला जर चुकला तर त्या ठिकाणी 0.25 मार्क्स हे लेस होतात. म्हणजे जर 4 प्रश्न आपले चुकले तर आपला मिळवलेल्या मार्कांच्या मधील 1 मार्क आपला लेस होणार आहे. आणि त्यामुळे जर आपण उत्तराच्या बाबतीमध्ये कन्फर्म असू तरच या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. अदरवाईज निगेटिव्ह मार्किंगमुळे आपला स्कोर कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रिलिमिनरी एक्झाम 100 मार्काची असते. आपण फक्त SBI ज्युनियर असोसिएट पदाच्या बद्दल बोलतो आहोत. मेन्स एक्झाम ही 200 मार्काची त्या ठिकाणी असते. त्यानंतर एक लँग्वेज टेस्ट घेतली जाते. ज्या राज्यामध्ये तुमची नेमणूक केली जाणार आहे त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येते का याची एक छोटी टेस्ट घेतली जाते. त्याचे कुठेही मार्क फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जात नाहीत. तुम्हाला ती भाषा बोलता येते का हे पाहिलं जातं. याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जात नाही. म्हणजे SBI ज्युनियर असोसिएट पदाकरिता इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. केवळ आणि केवळ मेन्स एक्झाम मध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारे गुणांच्या आधारे तुमचं अंतिम सिलेक्शन हे होणार आहे. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यूची भीती तुमच्या मनामध्ये जर असेल तर ती इथे बाळगण्याचं काही कारण नाही. तर एक सर्वसाधारण आउटलाईन आहे की या पद्धतीने ही भरती परीक्षा त्या ठिकाणी राबवली जात असते. आता आपण पाहणार आहोत की या ज्युनियर असोसिएट पदाकरिताची जी काही प्रिलिमिनरी एक्झाम आहे या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये नेमके कोणते विषय असतात आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो. मित्र, प्रिलिमिनरी एक्झाम ही 100 गुणांची एक्झाम असते. त्यामध्ये 3 विषय असतात. एक इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी हे 3 विषय आहेत. या प्रत्येकाचे 30-35 असे क्वेश्चन्स असतील. जे इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन, रिझनिंग ॲबिलिटीचे 35 असे 100 क्वेश्चन 100 मार्कांच्यासाठी असतील. आणि या प्रत्येक सेक्शन करिता स्वतंत्र वेळ आहे. मी पुन्हा एकदा बाब रिपीट करतो, इतर परीक्षेप्रमाणे ही परीक्षा नाही. या परीक्षेमध्ये इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शन करिता 20 मिनिटं, न्यूमरिकल ॲबिलिटी करिता 20 मिनिटे, रिझनिंग ॲबिलिटी करिता 20 मिनिटे असा 1 तासाचा कालावधी आहे. आणि एकूण 100 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. याच्यावरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किती करावं लागेल याचा अंदाज येईल. जे 100 क्वेश्चन आणि 60च मिनिट तुमच्या हातामध्ये आहेत. दुसरी महत्वाची बाब, या तिन्ही सेक्शन मध्ये सेपरेट पासिंग असतं. त्याला सेक्शनल कट ऑफ असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला मेन्स एक्झामला जर त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट व्हायचं असेल, उदाहरणार्थ इंग्लिश लँग्वेजचा कट ऑफ जर 15चा लागलेला असेल तर तुम्हाला किमान 15 गुण मिळवणं प्राप्त आहे, आवश्यक आहे. न्यूमरिकल ॲबिलिटीचा कट ऑफ जर 20चा लागलेला असेल तर तुम्हाला किमान 20 मार्क त्या ठिकाणी न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये मिळायलाच हवेत. तसंच रिझनिंग ॲबिलिटी मध्ये देखील. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 100 पैकी 90 मार्क मिळाले आणि त्या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजचा कट ऑफ जर क्वालिफाय नाही झाला तर मेन्स एक्झामला आपण शॉर्टलिस्ट होऊ शकणार नाही. म्हणजे मॅक्सिमम मार्क्स किती मिळाले हे त्या ठिकाणी आधी महत्वाचं नाहीये. इथे प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ क्वालिफाय करणं आधी गरजेचं आहे आणि त्यानंतर मग टोटल मार्कांचा त्या ठिकाणी विचार हा केला जात असतो. त्यामुळे ही एक ट्रिकी बाब आहे या परीक्षेमध्ये सक्सेस होण्याची, ती आपण समजून घ्या. कारण बरेचसे त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा युवक जे आहेत ते काय करतात की काही बाबीमध्ये त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात आणि त्या ठिकाणी एखाद्या सेक्शन मध्ये जास्त मार्क मिळून जातात आणि एखाद्या सेक्शन मध्ये खूप कमी मार्क मिळतात आणि सेक्शनल कट ऑफ क्वालिफाय होत नाही आणि त्यामुळे त्याला मेन्स एक्झामला जाता येत नाही. तर असं आपलं होणार नाही, याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्या. प्रत्येक विभागाचा सेक्शनचा मिनिमम कट ऑफ जो आहे तो गेल्या 2-3 वर्षामधला पहा आणि मला किती मिनिमम मार्क्स मिळवले पाहिजेत याची त्या ठिकाणी खातरजमा करून घ्या आणि त्या पद्धतीनं तयारी करा. म्हणजे तुमची प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकाल. आणि प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये मॅक्सिमम चांगले मार्क्स तुम्हाला मिळाले तर त्या कॅटेगरीचा जो काही कट ऑफ लागणार असतो त्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही सक्सेस झाला, क्वालिफाय केलात तर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्स एक्झामला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि तुम्ही SBI ज्युनियर असोसिएटची मेन्स एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहात.
तर मेन्स एक्झाम जर आपण पाहिली तर ती 200 मार्कांची परीक्षा आहे. यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. एक जनरल फायनान्शियल अवेअरनेस, दुसरा जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि चौथा सेक्शन जो आहे तो म्हणजे रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड. म्हणजे याच्यामध्ये 2-4 विषयांचं मिक्सिंग तुम्हाला त्यामध्ये दिसेल. पहिला सेक्शन ऍडिशनल आहे, नवीन तो सेक्शन ऍड झाला मेन्स एक्झाम मध्ये. जनरल जीकेचा पार्ट जो असतो, जनरल अवेअरनेसचा भाग, त्याच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, कल्चरल ऍक्टिव्हिटीज अशा अनेक वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. फायनान्शियल अवेअरनेसमध्ये फायनान्स आणि इकॉनॉमिकच्या संदर्भात भाग असतो. जनरल इंग्लिशमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम मधल्या इंग्लिशपेक्षा थोडीशी डिफिकल्टी लेवल हायर असणारा लँग्वेजचा पार्ट याच्यामध्ये असतो. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामला केवळ न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, इथे मात्र क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे. चौथा सेक्शन जो आहे तो रिजनिंग ॲबिलिटी, हाय लेवल रिजनिंग याच्यामध्ये असेल आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड, असे त्या ठिकाणी 4 सेक्शन्स असतील. मात्र इथे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि त्याचं मार्क्स जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला इथे लक्षात येईल की यामधला रिजनिंग आणि कम्प्युटरचा सेक्शन असा आहे की प्रश्न 50 आहेत, मात्र त्याला मार्क्स 60 आहे. म्हणजे एकापेक्षा अधिक मार्क्स एखाद्या क्वेश्चनला त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्याला 45 मिनिटाचाच कालावधी आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला 50 मार्क, 50 क्वेश्चन आणि 45 मिनिट आहेत. जनरल इंग्लिशला 40 क्वेश्चन, 40 मार्क आहेत, 35 मिनिट त्यासाठी आहेत. फायनान्शियल आणि जनरल अवेअरनेस करिता 50 क्वेश्चन्स आहेत, त्यालाही 50 मार्क्स आहेत आणि 35 मिनिटाचा कालावधी तिथे आहे. इथे देखील तुम्हाला क्वालिफाय होण्याकरिता सेक्शनल कट ऑफ क्वालिफाय करणं आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक सेक्शन करिता स्वतंत्र टाइम स्लॉट दिलेला आहे. परीक्षा एकदा स्टार्ट झाली की 4 सेक्शन तुम्हाला सोडवल्याशिवाय तिथून उठायचं नाहीये. मात्र की प्रत्येक सेक्शन करिता तुम्हाला टाइम स्लॉट हा त्या ठिकाणी अलॉट करून दिलेला आहे. त्या स्लॉट मध्येच तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. एखाद्या कॅन्डिडेटला असं वाटलं की जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस साठी मला 35 मिनिट आहेत आणि मी 20च मिनिटामध्ये हा सेक्शन पूर्ण सोडवून टाकतो आणि उरलेल्या वेळामध्ये मी इतर सेक्शन सोडवेल, तर असं करता येत नाही. त्या ठिकाणी टाइम बॉन्ड आहे, त्या वेळेमध्ये तोच सेक्शन तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्यामुळे याची देखील काळजी घ्या. आणि त्यामुळे ही काळजी घेतली तरच तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अपियर होता येईल आणि या परीक्षा त्या ठिकाणी क्वालिफाय करता येऊ शकतं. तर हे सर्वसाधारणपणे प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झामचा जो काही सिलेबसचा जो भाग आहे, स्ट्रक्चरचा जो भाग आहे, तो आपण त्या ठिकाणी पाहिला. आता महत्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय काय असतं. अर्थात हे इंडिकेटिव्ह टॉपिक्स आहेत. हे टॉपिक म्हणजे संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम असा अजिबात नाही, हे लक्षात घ्या. न्यूमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याकरिता डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, प्रोबॅबिलिटी, परमिटेशन कॉम्बिनेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेशन, प्रॉफिट लॉस, पार्टनरशिप, रेशो, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, क्वेश्चन्स ऑन ग्राफ, यासारखे जे काही टॉपिक्स आहेत ते न्यूमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये असतात. मिसिंग नंबर वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. रिझनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिझनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट असेल, इनइक्वॅलिटी असेल, टेस्ट ऑफ डायरेक्शन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, ब्लड रिलेशन असेल, पझल टेस्ट असेल, अल्फाबेट्स असतील, डिसिजन मेकिंग असेल, रँकिंग अँड डायरेक्शन असेल, क्यूब्स अँड डायस असतील, शिलॉलिझम असेल, डाटा सफिशियन्सी आहे, प्रॉब्लेम्स ऑन एज कॅल्क्युलेशन आहे, असे अनेक वेगवेगळे कंटेंट हे तुम्हाला रिझनिंग या घटकाकरिता असतील. यामधले सोपे क्वेश्चन प्रिलिमिनरी एक्झामला असतील आणि थोडीशी डिफिकल्टी लेवल हायर असणारे क्वेश्चन्स हे तुम्हाला मेन्स एक्झामला असणार आहेत. तर सर्वसाधारणपणे हा संपूर्ण परीक्षेचा या 2 विषयाचा महत्वाचा सिलेबसचा भाग आहे. आता इंग्लिश लँग्वेज मध्ये जर आपण पाहिलं तर स्पॉटिंग द एरर, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, जंबल सेंटेन्सेस, सेंटेन्स रिअरेंजमेंट, क्लोज टेस्ट, फिलिंग द ब्लँक, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट यासारख्या अनेक वेगवेगळ्या बाबी, त्याचबरोबर त्या ठिकाणी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यासारखे देखील त्यामध्ये शब्द त्या लँग्वेज ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये विचारले जात असतात. कम्प्युटर अवेअरनेसची टेस्ट जर आपण पाहिली तर सिंपल आहे. MSCIT सारखा कोर्स जर आपण केलेला असेल तर त्याच्यामधलं खूप सारं स्टडी मटेरियल तुम्हाला इकडे उपयोगी पडू शकतं. फार काही हायर लेवल कम्प्युटर अवेअरनेसचे क्वेश्चन नसतात, परंतु त्यातला जास्तीत जास्त बँकिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित जो पार्ट आहे त्याचा आपण अधिक अभ्यास करा, म्हणजे या सेक्शनची आपली तयारी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस याचा स्कोप तसा कम्पॅरेटिव्हली मोठा आहे. यामध्ये त्या ठिकाणी बँकिंग अँड फायनान्शियल टर्मिनॉलॉजीज, जे क्रेडिट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT, RTGS, त्याचबरोबर NPA, ग्रॉस NPA, नेट NPA अशा विविध प्रकारच्या टर्मिनॉलॉजी असतात, त्या टर्मिनॉलॉजीवरती प्रश्न विचारले जातात. कंट्री, कॅपिटल अँड करन्सीवरती प्रश्न विचारले जातात.
बँकेचं मुख्य कार्यालय, त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात. रिझर्व्ह बँकेवरती प्रश्न विचारले जातात. मॉनिटरी पॉलिसीवरती प्रश्न विचारले जातात. बँकिंग टेक्नॉलॉजीमध्ये अगदी त्या ठिकाणी बँक कम्प्युटरायझेशन पासून ते त्या ठिकाणी व्हर्च्युअल बँकिंग पर्यंत सर्व प्रकारचा बँकिंग टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये कव्हर करावा लागतो. वेगवेगळ्या बँकांचे ज्या टॅगलाईन्स असतात, त्याचबरोबर वेगवेगळे स्पोर्ट इव्हेंट्स आहेत, इंडियन इकॉनॉमीचा भाग आहे, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, बजेट आहे, टॅक्सेशन आहे, स्पोर्ट अँड सायन्स टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, वेगवेगळे बुक्स पब्लिकेशन्स असतील, त्याचे अवॉर्ड्स असतील, डॅम्स असतील, वेगवेगळ्या नवीन अपॉइंटमेंट्स असतील, मिनिस्टरच्या असतील, वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुखांच्या अपॉइंटमेंट्स असतील, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज असतील आणि साधारणपणे गेल्या 6 महिन्यामधलं करंट अफेअर्स हे त्या ठिकाणी या शेवटच्या सेक्शनमध्ये अपेक्षित असतं. तर हे सर्वसाधारणपणे या संपूर्ण परीक्षेचा प्रिलिमिनरी आणि मेन्स परीक्षेला अपेक्षित असणारा हा अभ्यासक्रम आहे. या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तयारी करणं हे अत्यंत आवश्यक याच्यामध्ये राहतं. मित्रो, हा अभ्यासक्रम तुम्हाला अनेक वेगळ्या बुक्समध्ये त्या ठिकाणी मिळेल. तुम्ही डिटेल तपशीलवार अभ्यासक्रम त्या बुक्स मधून देखील घेऊ शकाल. कारण कोणत्याही जाहिरातीमध्ये एवढा तपशीलवार अभ्यास त्या ठिकाणी दिला जात नाही. त्यामध्ये फक्त सेक्शन्स दिले जातात, त्याच्यातले कंटेंट दिले जात नाहीत. त्यामुळे हा जो भाग आहे की तो तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. एखादं चांगलं पुस्तक या बँकिंग रिक्रुटमेंटचं यूज करा, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण बाबी माहिती होतील. आता सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे या परीक्षेत सक्सेस व्हायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, कारण हा क्रुशियल पॉइंट आहे. बाकीच्या सर्व सिस्टम आणि सिलेक्शन प्रोसिजर हा भाग झालाच, परंतु या परीक्षेमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर काय करावं लागेल. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे, सिलेबस जो आहे तो प्रॉपरली रेफर करा. त्याला उपयुक्त पडणारी वेगवेगळ्या प्रकारची जी बुक्स आहेत ती अरेंज करा. ऑनलाईन मागवता येतील का पहा, लायब्ररीतून बारो करता येतील का पहा, विकत घेता येतील का पहा, कोणताही ऑप्शन वापरा. ऑनलाईन त्या ठिकाणी बुक्स आहेत, पीडीएफ स्वरूपातील बुक्स आहेत, युट्यूब वरती व्याख्यानं आहेत, ती तुम्ही त्या ठिकाणी संग्रही घेऊ शकता आणि त्याच्या आधारे पण अभ्यास करता येऊ शकतो. फक्त मी एक सांगेन की युट्यूब किंवा इंटरनेट वरून मटेरियल घेत असताना ते मटेरियल, तो व्हिडिओ, ते बुक ऑथेंटिकेट असल्याची खात्री करा. कारण बऱ्याच वेळेला चुकीची इन्फॉर्मेशन सुद्धा त्या ठिकाणी असते, त्यामुळे त्या ठिकाणी आपली उत्तरं चुकू शकतात. त्यामुळे आपण जे बुक रेफर करणार आहोत ते ऑथेंटिक बुक आहे का, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणार आहे का, ते आपण पाहायला पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जी एक्झामिनेशन सिस्टम आणि सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती काळजीपूर्वक समजून घ्या. कशी ही प्रोसेस राबवली जाणार आहे आणि मी त्यासाठी काय प्रिपरेशन केलं पाहिजे, मी किती अलर्ट असलं पाहिजे. साधी गोष्ट आहे याच्यामध्ये, हॉल तिकीटचा कोणताही तुम्हाला फोन येणार नाही किंवा पोस्टाने त्या ठिकाणी हॉल तिकीट येणार नाही. तुमचं हॉल तिकीट ईमेल वरती जनरेट पाठवलं जाईल, त्याचा तुम्हाला SMS पाठवला जाईल, त्या वेळेला तुम्ही ते पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर त्याचा रिझल्ट वेबसाईटला डिक्लेअर केला जातो, तिथं जाऊन तुम्हाला पाहावा लागेल, मेन्सचा अर्ज भरावा लागेल आणि मेन्सची एक्झाम द्यावी लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पुढचा टप्पा असतो, तो कधी असतो, वेळोवेळी वेबसाईट रेफर करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जावं लागेल. आता या कोविडच्या भविष्यातली परिस्थिती कशी राहील माहित नाही, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा भाग केला जाईल, कधी केला जाईल, कसा केला जाईल सध्या तरी त्याबाबत अनिश्चित आहे. परंतु रेग्युलर मोडमध्ये मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठराविक ब्रँच निवडलेल्या असतात आणि तिथे जाऊन तुम्हाला आपली कागदपत्र तपासून घ्यावी लागत असतात. आता यामध्ये जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यामध्ये प्रिपरेशन ऑफ प्लॅन, स्टडी प्लॅन जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट. कारण या परीक्षेचा जर अभ्यासक्रम, त्याचे प्रश्न, त्याचे मार्क्स आणि उपलब्ध असणारा वेळ हे जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर मी पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर तुम्हाला आणतो म्हणजे लक्षात येईल की मित्रांनो 100 क्वेश्चन्स आहेत आणि 60च मिनिट आहेत. इथे टाइम मॅनेजमेंट करायचंय. त्यानंतर मेन्स एक्झामला 200 मार्क्स आहेत, 190 क्वेश्चन्स आहेत आणि 2 तास 40 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे या वेळेमध्येच क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले पाहिजेत. याच्यासाठी तुम्ही खूप त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावं लागेल. त्यासाठी मॉक टेस्ट सॉल्व्ह करावे लागतील. ऑनलाईन टेस्ट वेगवेगळ्या मिळतात, त्या तुम्हाला सॉल्व्ह कराव्या लागतील. कारण आपल्याला सवय झालेली असते विद्यापीठाचा 60 मार्काचा 100 मार्काचा पेपर हा 3 तास सोडवण्याची, तर ती टेक्निक इथे चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप करावं लागेल आणि त्याच्यासाठी चांगला सराव करावा लागेल. त्याचबरोबर काही उत्तरं अशी असतात की त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसला तर तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. त्याच्यासाठी स्ट्रॉंग लॉजिक तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, प्रेडिक्टिव्ह पॉवर डेव्हलप करावी लागेल. साधं एक एक्झाम्पल मी सांगतो. सपोज त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी बेरीज आहे
333 अधिक 333 आणि उत्तराच्या पर्यायामध्ये एकच पर्याय असा आहे की ज्या पर्यायाच्या शेवटी 6 डिजिट आहे. तर तिथे कॅल्क्युलेशन करत बसून चालणार नाही. जिथे 6 दिसतंय ना तो पटकन उत्तर असणार आहे आणि एकच पर्याय असेल तर तेच उत्तर असणार आहे. एवढं लॉजिक आपलं डेव्हलप झालं पाहिजे तरच तुम्ही फास्ट सोल्युशन देऊ शकाल आणि सॉल्व्ह करू शकाल. आणि सर्वात शेवटचा भाग मी आपल्याला त्या ठिकाणी सांगेन मित्रो, की या संपूर्ण जे काही त्या ठिकाणी ही जी काही सिस्टम आहे की याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही किती अभ्यास केला याला महत्व नाहीये, तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं केलं, किती प्रश्न सोडवले आणि त्याही पेक्षा बरोबर प्रश्न किती सोडवले याला महत्व आहे. तुम्ही जर जास्त प्रश्न सोडवले आणि त्याच्यात चुकीची उत्तरं जर जास्त गेली तर निगेटिव्ह मार्किंग जाऊन स्कोर आपला मित्र कमी होऊ शकतो. तर याची काळजी घ्या. शुअर आन्सर जे आहेत त्याचीच उत्तरं त्या ठिकाणी तुम्ही द्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. मी जाता जाता शेवटचा मुद्दा सांगेन की मित्र 100 पैकी मॅक्सिमम आतापर्यंतचा जो जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जो असतो तो 65 मॅक्सिमम आणि इतर कॅटेगरीमध्ये तो आणखी थोडा कमी असतो. त्यामुळे 100 पैकी 100 प्रश्न सोडवले तरच मी क्वालिफाईड होणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. परंतु मॅक्सिमम सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु ते शुअर आन्सर असतील याची खात्री करा. म्हणजे निश्चितपणे तुम्हाला या स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या एका मोठ्या किंबहुना मी म्हणेल की आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये या ठिकाणी सेवा करण्याची आणि त्याच्याशी कनेक्ट असणारा जो काही 45 कोटी कस्टमर वर्ग जो आहे की त्याला सर्व्ह करण्याची, म्हणजे एकीकडे उदरनिर्वाहाचा तुमचा प्रश्न सोडवता येईल आणि दुसरीकडे समाजाला सेवा देण्याची एक उत्तम संधी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे.